हॅलो स्टुडंट्स, दिला का प्रॉब्लेम तुम्ही? आज आधी आपण फक्त प्रॉब्लेम वाचू आणि प्रॉब्लेम समजून घेऊ आणि नंतर मग आपण सॉल्व करू. ओके, मी तुम्हाला सोल्युशन पण सेंड केलेलं आहे. आधी प्रॉब्लेम वाचते मी. ए लिमिटेड ॲक्वायर्ड 6000 शेअर्स ऑफ बी लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2020. बरं, काय आहे? ए लिमिटेड आणि बी लिमिटेड या दोन कंपन्या आहेत, बरोबर. मग ए लिमिटेड काय आहे? होल्डिंग कंपनी. आणि बी लिमिटेड काय आहे? सबसिडियरी कंपनी. द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ टू कंपनीज. ए आणि बी दोन्हीच्याही बॅलन्स शीट दिलेल्या आहेत. ए लिमिटेडचे इक्विटी शेअर्स 15 लाखचे आहेत. 100 रुपीजप्रमाणे 1,50,000 शेअर्स झाले. बी लिमिटेडचे 7 किती आहे? 75,000 होतील. 7,50,000 नाही, 7,500 होतील, बरोबर. आणि यांचे किती होतील? 15,000 होतील का? 15,000 आणि यांचे 7,500 बी लिमिटेडचे. ओके. जनरल रिझर्व ओपनिंग दिलेला आहे 1,50,000चा. म्हणजे हा कुठे येईल? कॅपिटल प्रॉफिटला. कोणाचा? बी लिमिटेडचा. ए लिमिटेडचा आपण ॲज इट इज घेऊ. बी लिमिटेडचा 1,50,000 प्रॉफिट काय होईल? ॲज इट इज आपण कुठे घेणार? कॅपिटल प्रॉफिट, प्री ॲक्विजिशन प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस ओपनिंगच दिला आहे 45,000. हा पण कुठे येईल? कॅपिटल प्रॉफिटला. प्रॉफिट फॉर द इयर 60,000. मी फक्त सबसिडियरी कंपनीचं वाचते आहे, लक्षात येते का? 60,000. आता हा पूर्ण वर्षाचा आहे, सेपरेट दिलेला आहे, म्हणजे हा कुठे येईल? रेव्हेन्यू प्रॉफिटला. जसाच्या तसा घ्यायचा. ओके. सन्ड्री क्रेडिटर्स. आता इथे ॲडजस्टमेंट आहे. हा प्रॉब्लेम ॲडव्हान्स, थोडंसं आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत. हा ॲडव्हान्स प्रॉब्लेम आहे. सन्ड्री क्रेडिटर्स ड्यू टू ए लिमिटेड 30,000 आणि ड्यू टू अदर्स 45,000. असे टोटल बी लिमिटेडचे क्रेडिटर्स 75,000 आहेत आणि ए लिमिटेडचे 75,000 आहेत. लक्षात आलं? आहेत ॲडजस्टमेंट आहे खाली, ते सांगताना पुन्हा सांगते. बिल्स पेएबल ए लिमिटेडचे बी लिमिटेडचे गिवन आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ॲसेटमध्ये लँड अँड बिल्डिंग आहेत, प्लांट अँड मशिनरी आहे, स्टॉक आहे. आता सन्ड्री डेटर्सची ॲडजस्टमेंट दिली आहे. सन्ड्री डेटर्स ड्यू फ्रॉम बी लिमिटेड 40,000 आणि अदर्स 35,000. असे टोटल ए लिमिटेडचे किती आहेत? 75,000 आणि बी लिमिटेडचे 90,000 आहेत. म्हणजे ए लिमिटेडचं काय केलं त्यांनी? 75,000मधले 40,000 हे बी लिमिटेडचे आहेत आणि अदर्स 35,000 आहेत. ओके. कॅश बँक बॅलन्स दिलेला आहे. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट इन बी लिमिटेड. बघा, ए लिमिटेडनी बी लिमिटेडचे शेअर्स घेतलेत, बरोबर. ए लिमिटेड होल्डिंग कंपनी आहे, बी लिमिटेड सबसिडियरी आहे. आता किती घेतलेत? 7,50,000चे. आता इथे पण काय आहे? लायबिलिटी साईडला इथे शेअर्स दिसतात, 7,50,000 दिसतात, बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटेल? कंप्लीट नाही, पण फर्स्ट लाईनच आपली प्रॉब्लेमची काय केलेली आहे? दिली. किती काय दिलेली आहे? की 6,000 शेअर्स आहेत. 6,000 इंटू 100 म्हणजे किती रुपयाचे झाले? 6 लाख रुपीजचे शेअर्स आहेत. घेतलेत केवढ्याला? 7,50,000ला घेतले. समजलं का? बी लिमिटेडचे शेअर्स 7,50,000ला म्हणजे 6 लाख रुपीजचे शेअर्स 1,50,000 एक्स्ट्रा दिले. कशामुळे दिले? बिकॉज ऑफ गुडविल. आपण जेव्हा गुडविल कॅल्क्युलेट करू तेव्हा आपल्या ते लक्षात येईल. ओके. आता बिल्स रिसिवेबल दिलेत दोघांचे 80,000 10,000 असे टोटल 21,30,000 10,90,000 अशी टोटल आहे. कळली का बॅलन्स शीट? मी फक्त बॅलन्स शीट वाचली आणि थोडीशी एक्सप्लेन केली तुम्हाला. ओके. आता ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट. बिल्स रिसिवेबल ऑफ ए लिमिटेड इन्क्लूड 10,000 ॲक्सेप्टेड बाय बी लिमिटेड. आता ए लिमिटेडच्या बिल्स रिसिवेबलमध्ये ए लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल किती आहेत? 80,000. त्यात 10,000 कोणाचे आहेत? बी लिमिटेडचे. आता हे करत असताना आपण काय करणार? ॲडजस्टमेंट बॅलन्स शीटला डायरेक्ट ॲडजस्टमेंट करायची. तुम्हाला माहिती आहे ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट्स असतात, बरोबर आहे की नाही? मग आपण काय करणार आहोत की लेस करणार 10,000 दोन्हीकडून. आपण कोणाची करतो? होल्डिंगची आहे की नाही? कन्सॉलिडेटेड आहे. होल्डिंगची बॅलन्स शीटमध्ये सगळं करत असताना बिल्स पेएबल कोणाचे आहेत? 10,000
ए लिमिटेडचे लेस करणार 10,000 आणि बिल्स रिसिवेबलमधून सुद्धा आपण काय करणार की 10,000 लेस करणार. समजलं? लक्षात आली का ॲडजस्टमेंट? बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल यांचे किती आहेत? 80,000 आणि 10,000. बरोबर आहे की नाही? मग ए लिमिटेडचे 80,000 त्यातनं 10,000 काय करणार आपण? लेस करणार. आणि बिल्स पेएबलमधून पण काय करणार आपण? 10,000 लेस करणार. दोन्हीकडून लेस करायची. वेगळी ॲडजस्टमेंट होती म्हणून मी ही घेतली. ओके. आता सेकंड ॲडजस्टमेंट स्टॉक. आता ही फार महत्त्वाची आहे. अनरिअलाइज्ड प्रॉफिट हा नवीन पार्ट या प्रॉब्लेममध्ये आलेला आहे आणि म्हणून वाचून दाखवते एकदा. स्टॉक ऑफ नोटबुकमध्ये तुम्ही लिहिलेलं असेल तिथे ऐका, तिथे पहा काय सांगते मी ते. स्टॉक ऑफ बी लिमिटेड इन्क्लूड्स गुड्स परचेस फ्रॉम ए लिमिटेड फॉर ₹50,000. आता बी लिमिटेडच्या स्टॉकमध्ये किती रुपयाचा बी लिमिटेडचा स्टॉक आहे? 75,000. बॅलन्स शीटच्या ॲसेटला आहे 75,000 आहे. त्यातले 50,000चा स्टॉक हा कोणाकडून घेतला आहे आपण? ए लिमिटेडकडून. पुन्हा एकदा सांगते हां. स्टॉक ऑफ बी लिमिटेड म्हणजे जो 75,000 रुपयाचा स्टॉक आहे बी लिमिटेडचा इन्क्लूड. त्यात काय इन्क्लूड आहे? गुड्स परचेस्ड फ्रॉम ए लिमिटेड. ए लिमिटेडकडून आपण माल खरेदी केला ते त्यामध्ये इन्क्लूड आहे. तो किती रुपयाचा माल खरेदी केला आहे? 50,000 रुपीजचा. ओके. म्हणजे ह्या 75,000 रुपयामध्ये 50,000 रुपये असे आहेत की जे आपण ए लिमिटेडकडून खरेदी केलेले आहेत. विच वेअर इनवॉइस्ड बाय ए लिमिटेड ॲट ए प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल. आता ए लिमिटेड पण बिझनेस करतो आहे. त्याने आहे त्या किमतीला तो माल विकणार आहे का? नाही. त्यांनी माल विकत असताना हा माल 20% प्रॉफिटने विकलेला आहे. समजते का? आता किती रुपयाचा माल विकला होता? 50,000 रुपयाचा. बरोबर. ए लिमिटेडकडून घेतला. तर दोन्ही कंपन्या एकच झाल्यात ना. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला बनवायची आहे. 50,000 रुपयाचा माल विकला होता. त्याच्यामध्ये 20% म्हणजे किती? 5 2 जा 10. 10,000 रुपये. 5 दुने 10. 10,000 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे निव्वळ माल 40,000 रुपयाचा आहे. ठीक आहे, असू दे. आपण फक्त प्रॉफिटचा विचार करणार. हा 10,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. याच्यामध्ये पुन्हा आपण रेशो कॅल्क्युलेट करून एचा शेअर एला देणार आहोत. समजलं? ठीक. म्हणजेच आपण काय करणार? फक्त 50,000मधून 10,000 रुपये फक्त आपण विचारात घेणार. वी विल कन्सिडर ओनली 10,000. मग ह्या 10,000मध्ये एचा शेअर आणि बीचा शेअर कॅल्क्युलेट करणार आणि त्या पद्धतीने आपण फक्त ॲड आणि लेस हे करत जाणार आहोत. ठीक आहे. आणि हे कुठं करणार आपण? 8,000 रुपीज आपण होल्डिंग कंपनीचा शेअर आपण कन्सिडर करणार आहोत. ओके. बरं. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट पण काय आहे? ही पण वेगळी ॲडजस्टमेंट आहे. कॅश रेमिटेड. हे बघा इथे आहे. कॅश रेमिटेड बाय बी लिमिटेड टू ए लिमिटेड ₹10,000 वॉज इन ट्रान्झिट ऑन 31 मार्च 2020. आता काय झालेलं आहे की बी लिमिटेडनी ए लिमिटेडला 10,000 कॅश पाठवली. पैसे पाठवले. त्यांचे व्यवहार चाललेत आपापसातले. पण हे काय आहे? ही कॅश इन ट्रान्झिटच आहे. म्हणजे काय आहे की ही ए लिमिटेडपर्यंत पोचली नाही. त्यांनी पाठवली 31 तारखेला, पण ही ए लिमिटेडपर्यंत पोचली नाही. ती ट्रान्झिटमध्येच आहे. म्हणजे ए लिमिटेडला ती मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय आहे की इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन येथे दोन्ही. लक्षात आलं का? मग याचा फक्त काय होईल की एकच इफेक्ट होईल. कॅश इन ट्रान्झिट. आता ही ॲसेट आहे. कुणाची आहे? ए लिमिटेडची आहे. आणि म्हणून आपण ती कुठे मांडणार? कॅश इन ट्रान्झिट 10,000 आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला मांडणार आहोत. लक्षात आलं? ह्या वेगळ्या ॲडजस्टमेंट आहेत आणि म्हणून आपण काय केलं आहे की हा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. आज फक्त आपण काय केलं? डिस्कस केला प्रॉब्लेम की कसा सोडवायचा आहे. बोर्डवर सोडवला तर तुम्हाला तो दिसत नाही. हा पण एक प्रॉब्लेम येतो. म्हणून काय म्हटलं की आधी प्रॉब्लेम दिला, तो सेंड केला, आज आधी आपण तो वाचला. आता काय झालं? मेन प्रॉब्लेम आपले सुरू झाले. तुम्हाला एक एक कन्सेप्ट कळलेले आहेत सगळ्या
की मायनॉरिटी इंटरेस्ट कशी करायची, रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय, रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय, गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं, किंवा कॅपिटल रिझर्व आला तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. आणि मग कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशी तयार करायची हे आपण शिकत आहोत. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये बिल्स रिसिवेबलची ॲडजस्टमेंट, इंटर कंपनी ॲडजस्टमेंट मी सगळ्या घेतल्या. बिल्स रिसिवेबलची ॲडजस्टमेंट काय आहे, इंटर कंपनी ॲडजस्टमेंट आहे. कॅश रेमिटेड किंवा कॅश इन ट्रान्झिट ही पण काय आहे, इंटर कंपनी ॲडजस्टमेंट आहे. आणि मग त्याचा इफेक्ट कसा करायचा, आणि सर्वात महत्त्वाचं अनरिअलाइज्ड प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचा शेअर कसा काढायचा, हे सगळं या प्रॉब्लेममध्ये नवीन आहे आणि म्हणून मी तो घेतला. उद्या आपण डायरेक्ट सोल्युशन कसं करायचं आहे, काय करायचं, प्रॉब्लेम सोडवताना काय काय ॲडजस्टमेंट कशा कन्सिडर करायच्या हे शिकणार आहोत. ओके. बाय बाय.